बाबा गावाला गेले होते, त्यामुळे सगळं काम आपल्याला करायला लागणार होतं. सकाळची पहाट म्हणजेच निसर्गरम्य वातावरण आणि ते निसर्गरम्य वातावरणाला शुद्ध करण्यासाठी मी आपलं पटांगण पटकन झाडून घेतो. काय मस्त वातावरण दिसतंय. आता ही सुंदरी माईकडे पाहून असं म्हणत असं मालक त्याचं कावा काम पूर्ण करतोय आणि आम्हाला कावा खायला देतोय. मग पटकन शेण झाडून पूर्ण करून घेतो आणि त्यांना खायला टाकतो. त्यांना आता खायला टाकलं आणि वेळ झाली ती म्हणजे सडा टाकायची. असलं काम मी कावाच केलं नव्हतं, त्यामुळे मला सडा टाकता येत नव्हतं. पण आपली तर दिंडी येणार होती आणि सडा टाकणं भागच होतं. म्हणतात ना, प्रयत्नाने माणूस परिपूर्ण होतो. मग 11 वाजता दिंडी आली आणि दिंडीला सुद्धा आपण चहा पाणी केलं. आज आपण एक बाज विकत घेतली होती आणि चैतन्य भाऊ म्हणत होता मी या बाजीची टेस्टिंग करतो. बाकी तो म्हणला बाज मात्र एक नंबर. एका जागेवर बसून बसून कंटाळा आला होता. मग गणभाऊ आपल्याकडे आले. ते म्हणे आपल्याला 2 आंब्याचे कॅरेट घेऊन यायचे. मग आला आंब्याच्या झाडाकडे. मी तर बसलो सावलीला, पण इथं आंब्याचे मालकच आंबे तोडीत होते. मालक ज्या वस्तूने आंबे तोडतात त्या वस्तूला आमच्याकडे खुडी म्हणतात आणि तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा. आंबे तोडून तर झाले होते. मग यांनी कॅरेट मध्ये टाकले आणि दोन्ही कॅरेट आपले पूर्णपणे भरले होते. गणूभाऊ म्हणे अजून 2 कॅरेट तोडायचे. आंब्याचा मालक म्हणे तोपर्यंत तो आंबा खाय म्हणे आणि आंब्याची जास्त चव लागली असते तर अजून घेऊन खाय. बाकी आंब्याची क्वालिटी कशी कमेंट करून नक्की सांगा. बाकी आजचा मिनी व्लॉग आवडला असेल तर आपल्या इंस्टाग्राम आणि युट्यूब चॅनलला सपोर्ट करा की राव.